नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या सी-टी-ई-टीची आपण जोरदार तयारी करत आहात. मध्ये काही काळ आमच्याकडून थोडासा ब्रेक झाला होता, कारण शैक्षणिक कामं आणि त्यासोबतच अशैक्षणिक कामं या दोन्हींच्या म्हणजे या कामामधून फुरसत आपल्याला मिळत नव्हती आणि त्यामुळे थोडासा मध्ये आपण चॅनलला ब्रेक दिलेला होता. परंतु आता परत एकदा आपण नव्या जोमानं, नव्या उत्साहानं या सप्टेंबरमध्ये होणारी जी सी-टी-ई-टी आहे, त्या सी-टी-ई-टीसाठी या ठिकाणी आपण जे नवीन उमेदवार असणार आहेत, जे सी-टी-ई-टीसाठी अ, परीक्षेला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणून हे आपलं चॅनल एक या ठिकाणी उभा राहत आहे. अभ्यास ट्री हे चॅनल आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील बघा, रचनेवरून वाक्यांचे प्रकार ओळखायचेत केवळ 5 सेकंदामध्ये आणि हे आपण पाहणार आहेत आपल्या आजच्या म्हणजे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी जबरदस्त ट्रिक्सचा आजचा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आपल्या चॅनलवर. जर आपण या ठिकाणी नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळ न लावता आता सुरुवात करूयात आपण. सी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही परीक्षेच्या म्हणजे दोन्ही पेपरच्या मध्ये परीक्षेत वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं आणि मराठी भाषेच्या उतार्यात किंवा व्याकरणाच्या स्वतंत्र प्रश्नामध्ये या ठिकाणी वाक्यांचे प्रकार आपल्याला रचनेवरून आपण आजचं पाहतोय, तर हे ओळखण्यावर हमखास आपल्याला प्रश्न असतो आणि विद्यार्थी काय करतात याचा अर्थ लावण्यात वेळ घालवतात, परंतु आपल्याला वाक्याचा अर्थ लावायची गरज नाही. कारण या ठिकाणी त्यामध्ये काही लपलेले जोड शब्द असतात, जे की उभयान्वयी अव्यय आहेत. हे पाहायचंय आपल्याला आणि उत्तर 2 ते 5 सेकंदात आपल्याला काढायचंय. जाऊयात आणि पाहूयात मग ही मॅजिक ट्रिक आपण या ठिकाणी पाहतोय. बघा 5 सेकंदात ओळखायची ही मॅजिक ट्रिक या ठिकाणी समजून घेऊ, की कोणतेही वाक्य वाचताना फक्त त्यातील जोड शब्द, कनेक्टिंग वर्ड म्हणजे याला आपण इंग्रजीत कंजंक्शन असं म्हणत असतो आणि याला मराठीमध्ये म्हणत असतात थोडक्यात उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय आपल्याला काय लक्षात ठेवायचे, की नेमकं काय? 2 शब्दांना जोडणारा तो शब्द आहे आणि ती एक शब्दांची जात आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. मग आता काय करूयात आपण पहिलं केवळ वाक्य म्हणजे जे काही सिंपल सेंटेन्स आहे त्याची ट्रिक समजून घेऊयात. मॅजिक खून काय सांगते, की वाक्यात कोणताही जोड शब्द नसतो आणि, व, जर, तर असं काहीच नसतं. साधं सरळ-सरळ वाक्य असतं. मग हे यावरून लक्षात ठेवायचं या वाक्यात एकच कर्ता आणि एकच मुख्य क्रियापद असतं आणि मग वाक्य कितीही मोठे असले तरी त्यात 2 वाक्य जोडलेली नसतात. हे स्वतंत्र एकच वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं. असं जर आपल्याला परीक्षेत किंवा कुठेही पाहायला मिळालं, तर ते वाक्य हे केवळ वाक्य आहे, असं आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगता येईल. मित्रांनो, या ठिकाणी आता संयुक्त वाक्याची ट्रिक समजून घेऊ. बघा, पुढे आपण यांची उदाहरणं दिलेली आहेत, म्हणजे उदाहरणं दिल्यानंतर आणखी पुढे काय होईल लक्षात येईल आपल्या सगळ्या गोष्टी. बघा, संयुक्त वाक्य काय आहे? तर कंपाउंड सेंटेन्स याला आपण इंग्रजीत म्हणत असतो. इंग्लिशच्या ग्रामरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. मग हे कसं ओळखायचं? 2 स्वतंत्र वाक्ये एकत्र जोडलेली असतात. बघा, तर कसे हे शब्द दिसले की थेट संयुक्त वाक्यावर टिक करायचंय. कोणते? आणि, व, पण, परंतु, अथवा, किंवा, वा, म्हणून, सबब असे जर शब्द आपल्याला वाक्यामध्ये मराठी वाक्यामध्ये 2 वाक्यात अशा या शब्दोभयान्वयी अव्ययांनी जर ते 2 वाक्य जोडलेले पाहायला मिळाले, तर समजायचं ते वाक्य 2 वाक्याचं मिळून एकच संयुक्त वाक्य तयार झालेलं आहे. आता तिसरी ट्रिक आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे मिश्र वाक्यासाठीची, तर त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण म्हणूयात. मग बघा, काय आहे, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. अट असते त्या ठिकाणी किंवा कारण असतं किंवा वर्णन दिलेलं असतं. यात बहुधा जोडीचे शब्द येतात. जसं की बघा, मिश्रवर आपण जसं टिक करायचं. जसं कसे मग? जर तर, जेव्हा तेव्हा, जो तो, जे ते, जसा तसा, कारण की अशा पद्धतीनं जर आपल्याला जर शब्द दिसले, म्हणजे कारण दिसलं, की दिसलं, तर आपण समजायचं ते मिश्र वाक्य आहे. बघा, 3 ट्रिक आपण लक्षात घेतल्या आहेत या ठिकाणी. त्या उदाहरणावरून आपण आता या ठिकाणी समजून घेऊ. बघा,
पहिलं आपण पाहिलं तर साधं म्हणजे सरळ-सरळ केवळ वाक्य. साधं वाक्य असतं. एकच कर्ता आणि एकच थोडक्यात आपल्याला क्रियापद पाहायला मिळतं. आपण दुसरं काय पाहिलं आपण संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये आपण पाहिलेले आहे आणि, व, पण, परंतु, अथवा, किंवा, वा, म्हणून, सबब असे काही उभयान्वयी अव्यय आपल्याला पाहायला मिळतील आणि मिश्र वाक्यामध्ये थोडक्यात जोडीचे शब्द आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतील. जर, तर, जेव्हा, तेव्हा, जो, तो, जे, ते, जसा, तसा, कारण, की या पद्धतीनं. बघूयात आता मग उदाहरणं कसं वापरायची तर केवळ वाक्याची उदाहरण आपण. मी रोज सकाळी लवकर उठून मन लावून अभ्यास करतो. वाक्य आहे आता बघा आपली ट्रिक काय सांगते कुठेही आणि, पण, जर, तर असा जोड शब्द आहे का? नाही. म्हणजे हे वाक्य कितीही मोठं असू द्या. म्हणजे क्रियापद करतोय हे एकच आहे थोडक्यात आपल्याला सरळ-सरळ सांगता येतं. म्हणजे हे केवळ वाक्य आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा त्यानंतर वाक्य आहे पुढे, तानाजी धैर्याने लढला. बघा वाक्य आहे, तानाजी धैर्याने लढला. इथं कुठलाही जोड शब्द किंवा उभयान्वयी अव्यय या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पण, तर, आणि वगैरे असलं काहीही पाहायला मिळत नाही. म्हणजे हे सुद्धा केवळ वाक्य आहे मित्रांनो. आता संयुक्त वाक्याची उदाहरणं पाहू. बघा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी आणि हे या ठिकाणी काय झालेलं आहे, उभयान्वयी अव्यय या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मग यावरून आणि या शब्दावरून आपल्याला हे संयुक्त वाक्य आहे, असं या ठिकाणी सांगता येईल. आता पुढचं वाक्य आहे, ते म्हणजे त्याने खूप अभ्यास केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. आता आणि, परंतु, किंतु वगैरे जे शब्द आहेत ते संयुक्त वाक्यात आहेत. म्हणजे या ठिकाणी हे संयुक्त वाक्य आहे. तू चहा घेणार किंवा कॉफी? बघा, तू चहा इथं किंवा शब्द आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, तर हे संयुक्त वाक्य आहे. बघा, आता मिश्र वाक्याची उदाहरणं पाहू. जर तू वेळेवर आलास, तर आपण गावाला जाऊ. जर तर, जर तर आलंय 2 वाक्य आलेत. हे दोन्ही वाक्य एकत्र झालेत आणि म्हणून मग जर तर ही शब्दांची जोडी आलेली आहे, तर हे मिश्र वाक्य आहे. गुरुजी म्हणाले, की उद्या शाळेला सुट्टी आहे. आता या ठिकाणी की शब्द आलेला आहे, म्हणजे हे दुसरं वाक्य पहिल्यावर अवलंबून आहे. म्हणजे हे गुरुजी काय म्हणले त्याच्यावर उद्या शाळेला सुट्टी हे वाक्य अवलंबून आहे. म्हणून हे मिश्र वाक्य आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे आहे तो शाळेत गेला नाही कारण तो आजारी होता. बघा याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पुढे दिलेलं असतं किंवा हे वाक्य दुसरं वाक्य जे आहे हे पहिल्या वाक्यावर अवलंबून असतं. तो शाळेत गेला नाही कारण तो आजारी आहे. कारण की आलेला आहे म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. अशा प्रकारे आपण हे 3 रचनेवरून जे काही समजा वाक्याचे प्रकार आहेत त्यांची ते कसे 5 सेकंदाच्या आत ओळखायचे याची ट्रिक आपण या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो. नक्कीच हा भाग काय खूप मोठा नाहीये, परंतु जर आपल्याला 1 मार्क आपल्याला परीक्षेत नक्कीच या व्हिडिओमुळे आपल्याला मिळू शकतो. धन्यवाद मित्रांनो. सी-टी-ई-टी जी 2026 जे आहे त्यासाठी आपण एक लक्षात घ्यायचं हे कीवर्ड्स जे आहेत आपण जे आता पाहिलेले हे कीवर्ड्स काय आपण समजून घ्यायचे. मित्रांनो ही पी-डी-एफ जर आपल्याला हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ काय करू शकता, डाउनलोड करू शकता. म्हणजे जेणेकरून सविस्तर प्रकारे हा जो आजचा जो पाठ आहे तो आपल्याला एकदम म्हणजे मन लावून परत एकदा आपल्याला वाचता येईल, रिव्हिजन करता येईल. थांबूयात या ठिकाणी. धन्यवाद मित्रांनो. थँक सो मच.